महाराष्ट्र विधान परिषद में भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 पर चर्चा के दौरान विधायक डॉक्टर परिणय फुके ने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में सरकार 13 करोड़ जनता और विपक्ष की सुरक्षा के लिए काम कर रही है। उन्होंने कानून को नागरिक हित में बताया। सभापति महोदय, हा जो आता विधेयक जे आलेलं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 याच्यामध्ये काही बदल यामध्ये सुचवण्यात आलेले आहे आणि हे बदल काय आहेत तर पोलीस दलाची जी कार्यक्षमता वाढवण्याकरता म्हणजे त्या शहरातले आयुक्त असणार किंवा ग्रामीणमधले एसपी असणार यांचं कुठेतरी हे आपल्या आपल्या कामात व्यस्त आहे। एका पूर्ण शहराच्या सर्व जबाबदारी पार पडत असताना त्यांना तितका वेळ नसतो। एखाद्या एसपीला पूर्ण फार मोठे मोठे जिल्हे असल्यामुळे तिथे त्यांना प्रत्येक केसकडे लक्ष देण्याकरता वेळ नसतं। म्हणून एक एसडीपीओ किंवा एसीपी रँकच्या अधिकाऱ्याला ते अधिकार देण्याच्या संदर्भातला ही संहिता आहे आणि याच्यामध्ये हा बदल आहे। याच्यात अंमली पदार्थामध्ये जे सराईत गुन्हेगार आहे यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे किंवा कलम 129 एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा करणाऱ्या सराईत व्यक्तींना जे ॲफिडेविट ते देतील किंवा बॉन्ड जे देतील स्वीकारण्याचा अधिकार या सगळ्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। याच्यात जे डिजिटल जे गुन्हे होतात किंवा एनडीपीएसचे जे अंमली पदार्थाचे गुन्हे आहे किंवा स्थानिक पातळीवरचे जे छोटे छोटे निर्णय घेण्याचा अधिकार या एसीपी आणि एसडीपीओला देण्यात आलेला आहे। आज गुन्हेगारी फक्त कागदावर नसून तर हे मोबाईलमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून वेबसाईट आहेत, क्लाउड आहे किंवा इलेक्ट्रॉनिक फाईल्स आहे या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी होत आहे आणि म्हणून त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख हा स्पष्ट शब्द आता यामध्ये उल्लेख केलेला आहे। मी काही या संदर्भात जास्त बोलणार नाही। मी या बिलाच्या समर्थनाकरता इथे बोलतोय पण यामध्ये मी सगळ्या विरोधकांचे भाषण ऐकले। अंबादास दानवे साहेब असतील, भाई जगताप साहेब असतील किंवा अभिजित वंजारी असतील। आता अभिजित भाऊ तुम्ही उत्तर ऐकणार होते सगळ्यांचं। आता मी दानवे साहेबांचा ज्यावेळेस मी भाषण ऐकलं याच्यावर त्यावेळेस असं वाटत होतं की सरकार प्रत्येक गोष्ट काही करते तर या लोकांना विरोधकांना अडचणीत आणण्याकरताच करते। कोणताही कायदा आला, अर्बन नक्षलच्या संदर्भात कायदा आला त्याहाती या लोकांचं असं बोलणं होतं की जसं अर्बन नक्षल म्हणून याच लोकांना टाकणार। म्हणजे या राज्यात कायद्याचंच राज्य नाही आहे आणि नुसतं विरोधकांना अंदर टाकण्यासाठी विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सगळे कायदे आणले जातात। आता निरंजन डावकरेंनी म्हटलं की चोरांच्या मनात चांदणं, तर या प्रकारचा यांच्या सर्व भाषणांमधनं या प्रकारचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतोय। एक फेक नेरेटिव्ह सामान्य लोकांच्या मनात टाकण्याचा हे प्रयत्न करतात आहे की हे सरकारमध्ये ही जी सरकार आहे त्या कायद्याचा कुठेही वास नाही आहे। पण मी तुम्हाला इथे विरोधकां असणार किंवा सत्ता पक्षात सगळे आमदार असणार हे विभाग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला संरक्षण देण्याचं काम त्यांनी आपल्या हाती घेतलेलं आहे आणि म्हणून एकदम सक्षमरित्या लोकांचे संरक्षण करण्याचं काम ते करतात आहे आणि त्या 13 कोटी जनतेमध्ये तुम्ही सुद्धा येता आणि तुमचंही संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे। म्हणून तुम्ही चिंता करायची गरज नाही।